आजच्या काळात अनेक नात्यांमध्ये प्रेम दिसत असलं तरी परस्परांचा आदर हरवत चालल्याचं चित्र समोर येत आहे. सतत टोमणे मारणे, कमी लेखणे, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी अनेकदा प्रेम या नावाखाली दुर्लक्षित केल्या जातात. मात्र मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते ज्या नात्यात आदर नाही ते नातं हळूहळू टॉक्सिक म्हणजेच मानसिकदृष्ट्या घातक बनू शकतं. अनेक लोक आपल्या पार्टनरच्या वागण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात. तो ती माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून काळजी घेतो असं समजून सततची चौकशी, पॉझिटिव्हनेस किंवा नियंत्रित करण्याची सवय सामान्य मानली जाते. पण जेव्हा व्यक्तीची स्वतःची ओळख, मतं आणि स्वातंत्र्य दबावाखाली येऊ लागतात तेव्हा नातं अस्वस्थ बनतं. काही प्रकरणांमध्ये भावनिक ब्लॅकमेल, अपमान, गॅसलाइटिंग आणि सतत अपराधी वाटायला लावणं हे प्रकारही दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते टॉक्सिक रिलेशनशिपची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या नात्यात व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत थकलेली आणि असुरक्षित वाटू लागते. समोरच्या व्यक्तीसमोर स्वतःचं मत मांडण्याची भीती वाटणे, कायम स्वतःला चुकीचं समजणं किंवा आनंद हरवणं ही गंभीर लक्षणं मानली जातात. विशेष म्हणजे अशा नात्यांचा परिणाम आत्मविश्वास, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आयुष्यावरही होऊ शकतो. कोणतंही नातं टिकवण्यासाठी प्रेमाइतकाच आदर, विश्वास आणि संवाद महत्त्वाचा असतो. मतभेद होणं स्वाभाविक असलं तरी अपमान किंवा मानसिक त्रास सहन करणं हे प्रेम नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तरुणांनी आणि जोडप्यांनी नात्यांमधील रेड फ्लॅग्स वेळेत ओळखणं आणि आवश्यक असेल तर मदत घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.